इस कार्यक्रम के प्रायोजक हैं रोजगार डेवलपर्स। नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज में आपके साथ दिव्या पेन्यूली। वक्त हो चला है नेशनल बुलेटिन का, लेकिन उससे नजर डालते हैं हेडलाइंस पर। दिल्ली में नेता प्रतिपक्ष आतिशी के आपत्तिजनक बयान के बाद बीजेपी में गुस्सा। मंत्री मनजिंदर सिंह सिरसा ने लिखी विधानसभा अध्यक्ष को चिट्ठी। उत्तराखंड में अंकिता भंडारी हत्याकांड पर बोले बीजेपी प्रदेश अध्यक्ष महेंद्र भट्ट। कहा, यह विषय राजनीति का नहीं बनना चाहिए मुद्दा। हुबली में बीजेपी वर्कर सुजाता हांडी गिरफ्तार। मारपीट और पुलिस पर हमले करने का लगा आरोप। दरभंगा में पुलिस को मिली बड़ी सफलता। ट्रक से भारी मात्रा में विदेशी शराब की पुलिस ने जब्त। तुम दोनों की मेहनत बहुत रंग लाई है बेटा, घर बहुत सुंदर बना है। ये मेरे पापा का घर। पता है, देख तेरे पापा की नेम प्लेट अपने हाथों से लगाऊंगा। नेम प्लेट तो लग चुकी पापा। असल मेहनत तो आपने की है पापा, मुझे इस काबिल बनाने के लिए। वो जिंदगी भर किराए के मकान में रहे, लेकिन आज ये घर मेरा नहीं, ये है मेरे पापा का घर। उड़ान सपनों की, आंगन खुशियों का और साथ सकर्णी का। साठ वर्षों से आपके साथ मनोरंजन और संस्कार का संगम, जाह्नवी मैगजीन। आइए अब देखते हैं खबरें विस्तार से। दिल्ली विधानसभा की कार्रवाई के दौरान गुरु तेग बहादुर को लेकर की गई आपत्तिजनक टिप्पणी के बाद मंत्री मनजिंदर सिंह सिरसा ने निशाना साधा। उन्होंने कहा कि गुरु तेग बहादुर के प्रति आतिशी ने एक भी शब्द सम्मान में नहीं बोला, बल्कि अपमान में बोला है। इसलिए दिल्ली सिख गुरुद्वारे मैनेजमेंट कमेटी और अलग अलग सिख संस्थाओं के सदस्यों ने मुख्यमंत्री को लिखित बयान देकर कड़ी कार्रवाई की मांग की है। हमने विधानसभा अध्यक्ष को भी एक चिट्ठी मिली है जिसमें 3 बातें कही है। पहली, उनकी सदस्यता रद्द की जाए। दूसरी, उनके खिलाफ आपराधिक केस दर्ज किया जाए। और तीसरी, उन्हें जेल भेज दिया जाए। आदरणीय महोदय अध्यक्ष जी, कल दिनांक 6 जनवरी 2026 को दिल्ली विधानसभा के सदन के अंदर गुरु तेग बहादुर जी की महान शहादत के सम्मान के बारे में नियम 270 के अंतर्गत एक विशेष चर्चा चल रही थी और उस सत्ता पक्ष के माननीय सदस्य, माननीय मुख्यमंत्री जी, मंत्रीगणों ने भाग लिया। उसी समय प्रतिपक्ष की नेत्री डॉक्टर आतिशी जी ने अपनी सीट से खड़े होकर गुरु तेग बहादुर जी के बारे में जो वक्त दिया वह इतना अभद्र, शर्मनाक और मर्यादाहीन भाषा थी कि इसे हम लिखकर भी नहीं दे पा रहे। हमने उनके कहे गए शब्दों का शब्दार्थ टाइप की हुई कापी प्रतिलिंग साथ संलग्न की है। अध्यक्ष जी, देश की आजादी से लेकर आज तक किसी भी सदन में किसी भी माननीय सदस्य के द्वारा किसी भी गुरु साहिबानों के प्रति इस तरह की अभद्र भाषा, शर्मनाक, मर्यादाहीन भाषा का उपयोग नहीं किया गया। अध्यक्ष जी, हम सभी का यह मानना है कि इस मामले में डॉक्टर आतिशी के खिलाफ आपराधिक मुकदमा दर्ज होना चाहिए। दूसरा, उनकी दिल्ली विधानसभा से तुरंत प्रभाव से सदस्यता रद्द होनी चाहिए। तीसरा, माननीय अध्यक्ष जी, जो शक्तियां अध्यक्ष जी की शक्तियां हैं उसको प्रयोग करते हुए डॉक्टर आतिशी नेता प्रतिपक्ष दिल्ली विधानसभा को जेल की सजा दी जानी चाहिए, क्योंकि इस सदन के माध्यम से गुरु तेग बहादुर जी का अपमान करने वालों का स्थान सदन नहीं बल्कि तिहाड़ जेल होनी चाहिए। आशा है कि आप इस मामले में निर्णय लेंगे और उचित कार्रवाई करेंगे। ये पत्र अभी माननीय परवेश वर्मा जी, कपिल मिश्रा जी, मैं और अभी वर्मा जी, हम सब ने जाके अध्यक्ष जी को दिया है। हमने उनको बताया है कि देखिए, सदन को चला दे पाना ये बहुत बड़ा पाप होगा, किसी सूरत में उसको नहीं चलने दिया जाएगा। और हैरानी किस बात की है, कल तक जो आतिशी जी विधानसभा के अंदर बार बार कह रही थी कि पोल्यूशन पे चर्चा करो, और आज पोल्यूशन पे चर्चा थी, और क्योंकि उनको अपने द्वारा किए गए इस पाप की जानकारी थी, रात को उन्होंने जब वीडियो देखी तो उन्होंने आज सदन में भी आना ठीक नहीं समझा। आप समझ सकते हैं कि जब भी कोई ऐसा प्रस्ताव लाया जाता है उस पर सदन के नेता और विपक्षी नेता जरूर अपना भाषण देते हैं, लेकिन गुरु साहब के प्रति उन्होंने एक भी शब्द जो उनकी सम्मान में नहीं बोला बल्कि उनके अपमान में बोलने का पाप किया है। इसलिए आज दिल्ली सिख गुरुद्वारा मैनेजमेंट कमेटी के और अलग अलग सिख संस्थाओं के लोग भी आके माननीय मुख्यमंत्री जी को एक रिटर्न में अपना वक्तव्य दे के गए हैं, और उस पर भी
उन्होंने भी इस बात की मांग करी है कि ना केवल दुनिया भर के अंदर, ना केवल दिल्ली तक सीमित है, आज मीडिया का दौर पूरी दुनिया के अंदर है, पूरी दुनिया से इस बात के फोन उनको भी आ रहे हैं कि ये जो पाप किया गया है इसके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए। इसीलिए हमने अपनी चिट्ठी लिखकर अध्यक्ष जी से आतिशी जी के खिलाफ तीन करने को कहा। एक, उनकी सदस्यता रद्द की जाए, दूसरी, उनके ऊपर क्रिमिनल केस दर्ज कराया जाए, और तीसरा, जो अध्यक्ष जी की पावरें हैं उसके तहत उसको जेल भेजा जाए। उत्तराखंड बीजेपी अध्यक्ष महेंद्र भट्ट ने अंकिता भंडारी हत्याकांड पर कहा कि मुख्यमंत्री ने स्पष्ट कर दिया है कि यह विषय राजनीति का मुद्दा नहीं बनना चाहिए। सरकार हर जांच के लिए तैयार है। उन्होंने कहा कि सरकार हर बार, चाहे सीबीआई की जांच का विषय हो या अन्य कोई विषय हो, सरकार ने हमेशा जन भावना का सम्मान किया है। मुख्यमंत्री ने कहा है कि वह अंकिता भंडारी के माता पिता से भेंट करके जो भी जांच परिवार चाहेगा, सरकार उस जांच के लिए संकल्पित है। वहीं विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस मुद्दा विहीन है और सिर्फ राजनीति करने के लिए वे इस मुद्दे का इस्तेमाल कर रहे हैं। देखिए, कल माननीय मुख्यमंत्री जी ने बहुत स्पष्ट कर दिया है कि ये विषय राजनीति का मुद्दा नहीं बनना चाहिए। सरकार हर जांच के लिए तैयार है। पूर्व में भी जन भावना के अनुरूप सरकार ने हर बार, चाहे सीबीआई की जांच का विषय रहा हो, अन्य जो जन भावना रहती है उसका हमने सम्मान किया है। कल मुख्यमंत्री जी ने स्पष्ट रूप से इस बात को कहा है कि उनके माँ बाप से भेंट करके, क्योंकि अधिकतर जो कष्ट है वो परिवार को ही है, उनके माँ बाप से बातचीत करने के बाद जो भी जांच वो परिवार चाहेगा, सरकार उस जांच के लिए संकल्पित है। और क्योंकि कांग्रेस मुद्दा विहीन है, कोई मुद्दा उन पर है नहीं, और मैं शुरू दिन से ही कह रहा था केवल राजनीति करने का हथियार के रूप में उस बहन को इन्होंने इस्तेमाल किया है। बार बार नए नए वीआईपी का नाम लेकर एक भ्रम पैदा करने का काम किया। और क्योंकि एसआईटी जांच चल रही है, जिस भी व्यक्ति के पास कोई भी तथ्य हो वो एसआईटी को बता सकता है। जो दोनों की जो क्लिपिंग थी, ऑडियो क्लिप जो थी, उसकी भी जांच चल रही है। फिर भी मैं कहता हूं, किसी व्यक्ति के पास किसी प्रकार का तथ्य हो तो वो एसआईटी को भी दे सकता है, न्यायालय में दे सकता है, और सरकार हर किसी भी दोषी को बख्शा नहीं जाएगा। हर प्रकार से न्यायोचित कार्रवाई जिस तो करने का हम लोग प्रयास काम करेंगे। ठीक है, वो आए और अपना पक्ष रखें। सत्य दूध का दूध, पानी का पानी होना चाहिए। और जिस प्रकार से उनके बयान ने भी, और खासतौर पर उनके पास जो सुरेश राठौर जी का जो बयान है, उसके जांच निश्चित रूप से प्रारंभ हो गई है। और मुझे पूरा विश्वास है उस जांच में जो तथ्य सामने आएंगे उससे और भी स्पष्टता आएगी। और इस प्रकार के नकारात्मक राजनीति करने वालों को, जो प्रदेश को दुर्भावना के साथ प्रदेश के अंदर राजनीति का माहौल पैदा करने का जो काम कर रहे थे, उनके चेहरे भी बेनकाब होंगे। हुबली में बीजेपी वर्कर सुजाता हांडी को गिरफ्तार किया गया है, जिस पर मारपीट और पुलिस पर हमले का आरोप लगा है। पुलिस कमिश्नर एन शशि कुमार ने बताया कि सुजाता हांडी ने गिरफ्तारी के दौरान पुलिस पर हमला किया, अपने कपड़े उतार दिए, भागने की कोशिश की, जिसके खिलाफ पहले भी 9 केस दर्ज हैं। दरअसल शाहपुर पुलिस प्रशांत बेमाजी ने हमला करने और उन्हें घायल करने के आरोप में पुलिस आरोपी सुजाता हांडी को गिरफ्तार करने गई थी, जिस दौरान बीजेपी वर्कर सुजाता हांडी ने जमकर हंगामा काटा और पुलिस कर्मियों से अभद्रता की। ಪೊಲೀಸರು ವಶಕ್ಕೆ ತಗೊಂಡಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಕೆ ಬೆತ್ತಲೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕಳಚುವಂಥದ್ದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಆಕೆಯನ್ನು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ರೆಸಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪುರುಷ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಮೇಲೆ ಕೂಡ ತಳ್ಳಾಡಿ, ದಬ್ಬಿ, ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಸೀನ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಅಷ್ಟಾಗಿಯೂ ಕೂಡ ಆಕೆಯನ್ನು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ನಮ್ಮದು CR ಗಾಡಿ ಹತ್ತಿಸ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಒಳಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಏಕಾಏಕಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಆನಂತರ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳೇ ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರ ಸಹಾಯದಿಂದ ಬೇರೆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತರಿಸಿ ಹಾಕ್ಸಿರುವಂಥದ್ದಾಗಿದೆ. ಈಗ ನೋಡಿ, ಜನರಲ್ ಅರೆಸ್ಟ್ ಫಾರ್ಮಾಲಿಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಈ ಥರ ಕೇಸ್ಗಳಲ್ಲಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಸಹಕರಿಸ್ತಾರೆ, ಅದೇನಿದೆ ಅದನ್ನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡೋವಂಥದ್ದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಕೆ ಈ ಹಿಂದೆ ಈ ಹೊಸ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೊರತುಪಡಿಸಿ 2020ರಿಂದ ಒಟ್ಟು 5 ಪ್ರಕರಣಗಳು ಈಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ವು. ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 4 ಪ್ರಕರಣ ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಕರಣಗಳು ಈಕೆ ಮೇಲೆ ಈಕೆ ಮೇಲೆ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಈ ಹಿಂದಿನ ಈಕೆಯ ನಡವಳಿಕೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಕರೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಕೇಶವಪುರ ಠಾಣೆಯಲ್ಲೇ 8-9 ಜನ 10 ಜನ ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರು ACP ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಒಂದು CR MT ಗಾಡಿಯನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡು ಆಕೆಯನ್ನು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಳ್ಳೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಹತ್ತಿಸ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಆಕೆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತೆಗೆದಿರೋವಂಥದ್ದು. ಆಮೇಲೆ ಸ್ಥಳೀಯರ ಸಹಾಯದಿಂದ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳೇ ಆಕೆಗೆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕಿಸಿ ನಂತರ ಏನು ಕೇಸ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ. ಈ ಹಿಂದೆ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಗಿರಿ ಧಾರವಾಡದ ವಿದ್ಯಾಗಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು 4 ಪ್ರಕರಣ ಇದೇ ಕೇಶವಪುರ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಅವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲಂಗಳಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಅದೆಲ್ಲ ವಿವರಗಳಿದ್ದಾವೆ. ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾರು ಈಗ ನೋಡಿ, ಆಕೆಯನ್ನು ನಾವು ವಶಕ್ಕೆ ತಗೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಅರೆಸ್ಟ್ ಫಾರ್ಮಾಲಿಟೀಸ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಫಸ್ಟು ನಾವು ಮೆಡಿಕಲ್ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ. ಮೆಡಿಕಲ್ ಮಾಡಿಸಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಕೆಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ಗಳ ಎದುರಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ. ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಲ್ಲವಲ್ಲ. ಒಂದು ಎರಡನೇದು, ಆಕೆಯನ್ನು ಮ್ಯಾಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಮುಂದೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಕೆ ಯಾವುದೇ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಈಗ ಆಕೆ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಕಸ್ಟಡಿಲಿ ಇದ್ದಾಳೆ. ಈಕೆ ಆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತೆಗೆದಿರೋಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಈಕೆಯ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಯಾರು ವೈರಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಕೂಡ ಈಗ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. BLO ಯಾವುದೇ ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನಾವು ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ BL ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಂಘರ್ಷ ಆಯಿತು ಮತ್ತು ಪ್ರತಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಹಂಗಾಗಿ ನೀವೇನಾದರೂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋಂಗಿದ್ರೆ ಕೊಡಿ ಅಂತಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಸರ್ ನಾವು ನಿರಂತರವಾಗಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಆಗ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋದು ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಬೇಡ, ಹಂಗಾಗಿ ನಾವು ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಲೇಡಿ ಒಬ್ಬರು ಇದ್ದರು. ಹಂಗಾಗಿ ಅವರು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಿರಾಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ಹಲ್ಲಿಂದ ಕಚ್ಚಿದ್ದಾರೆ ಆ ಲೇಡಿ. ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ, ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಎಳೆದಾಡಿದ್ದಾಳೆ. ಇವೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಮೆಡಿಕಲ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಮೆಡಿಕಲ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೇನು ಇಂಜುರಿ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ರಿಫ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಹೌದು, 5ನೇ ತಾರೀಕು ಮೊನ್ನೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆದಂಥ ರೆಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಏನಿತ್ತು ಅದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಬರತ್ತಾ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮಗೆ ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ACP ಸಾಹೇಬರು ಉತ್ತರ ವಿಭಾಗ ಅವ್ರು ನಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರು, ವುಮೆನ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಂದ ನೀವು 4 ಜನ ಆಮೇಲೆ ನೀವು ಕೂಡಿ ಕೆಚಪುರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಸರೋಜಾ ಹಂಡಿಯವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಿದೆ, ಅವಳನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದಿತ್ತಮ್ಮ, ಸ್ಪಾಟಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗೈತಿ, ನೀವು ಕೆಚಪುರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಬರ್ರಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಶಕುಂತಲಾ, ಮಾರ್ಗ್ರೆಟ್, ರೇಖಾ ಅಂತ 4 ಜನ ಕರ್ಕೊಂಡು, ಸುನೀತಾ ಅಂತ NOWC ಕರ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೇಶವಪುರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಬಂದ್ವಿ. ಕೇಶವಪುರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಅವಳಿರುವಂಥ ಪ್ಲೇಸಿಗೆ ಹೋದ್ವಿ, ಗಾಂಧಿವಾಡಕ್ಕೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದ ನಂತರ ಆಕಿ ರಿಲೇಷನ್ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಜನ ಇದ್ದರು. ಅವ್ರ ತಾಯಿ, ತಂಗಿ, ತಮ್ಮ ಮತ್ತು ಅವ್ರ ಜೊತೆ ಒಂದು ಸುಮಾರು ಜನ ಲೇಡೀಸು ಸಹ ಇದ್ರು. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಅವಳಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ಊರಲ್ಲಾಗಿ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲಮ್ಮ ಹಿಂಗೆ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಿದೆ, ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ನೀನು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಬಾ ಅಂತ ಕರೆದೆ. ಅವಾಗ ನಮಗೆ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿದ್ಲು, ಎದಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕ್ರಿ ಹಂಗ್ರಿ ಹಿಂಗ್ರಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜೋರು ಬಾಯಿ ಮಾಡಿ ಮಾತಾಡಿದೆ. ತಪ್ಪಮ್ಮ, ಹಂಗೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ, ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಕೇಸ್ ಮಾಡಿರ್ತದೆ, ಆ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ, ಬರ್ರಿ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಹತ್ರಿ ಗಾಡಿಗೆ ಅಂತಂದು ಹೇಳಿದೆ. ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಆಕೆ ನಮಗೆ ನಿರಾಕರಿಸಿದ್ಲು ಹತ್ತಲಿಕ್ಕೆ. ನಮ್ಮ 4 ಜನ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ಇದು ಉಳಿದು ಸಿಬ್ಬಂದಿನೂ ಕರ್ಕೊಂಡು ಆಕಿನ ಹತ್ಸಕ್ಕೆ ಹೋದೆ. ಹೋಗುತ್ತಲೇ ನಾನು ನಿನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಇವ್ರು ಅಂತಂದು ಹೇಳಿ ಬಡ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಕೊಂತನ ಗಾಡಿ ಹತ್ತಿದ್ಲು. ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಕೊಂಡು ಗಾಡಿ ಹತ್ತಿದ್ದು, ತಪ್ಪಮ್ಮ ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ, ನಾವು ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ನೀ ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ, ಹಸೆ ಆಗುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಹಾಕೋಮ್ಮ ಡ್ರೆಸ್ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಸೀರೆ ಬಟ್ಟೆ ಕಳೆದಿದ್ದೆಲ್ಲ ನನ್ನ ಮಕ್ಕದ ಮೇಲೆ ಹೋಗೋದ್ಬಿಟ್ಲು. ಉಳಿದು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ್ರೆ ಅವರು ಸಹ ಹೇಳಾಕತ್ತಾರೆ, ಈ ಕಳಿಬೇಡ ಸುಜಾತ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ರು ಸಹಿತ. ಬಟ್ಟೆ ಕಳೆದ ತಕ್ಷಣ ಆಕಿನ ತೊಗೊಂಡು ಎತ್ತಿ ಹಾಕುವಾಗ ಎಲ್ಲ ಸೀರೆ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಕಳೆದ ತಕ್ಷಣ ಆಕಿ ನಿಕ್ಕರ್ ಕಳೆದು ನನ್ನ ಮಕ್ಕದ ಮೇಲೆ ಹೋಗಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಅದು ಸೀರೆ ಕಳೆದಿದ್ದೇನಂತ ಅವ್ರ ಸಿಸ್ಟರ್ ಕುಂತಾಳ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಸೇರಿದಾಗ ಆ ಸೀರೆ ತೊಗೊಂಡು ಆಕಿಗೆ ಅವ್ರ ತಂಗಿಗೆ ಕುತ್ತಿಗೆಗೆ ಹಿಂಗೆ ಹಾಕಿ ಜಗ್ಗಾಕತ್ಲು. ಆವಾಗ ಆಕಿ ನಾವು ಸೀರೆ ಜಕ್ಕೊಳತ್ತ ಸೀರೆ ಹಾಕಿದ್ದು ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡಮ್ಮ ಅಂತ ನಾ ಕೈ ಹಿಡ್ದು ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಡಗಡೆ ಪಕಡಿಗೆ ಬಾಯಿ ಹಾಕಿ ಕಚ್ಚಿಬಿಟ್ಲು. ಅದನ್ನ ಹಾಕಿ ಕಚ್ಚಿದಲ್ಲ ಅಂತಂದು ಹೇಳ್ಕಸ್ ಅದನ್ನ ಸೀರೆ ಜಕ್ಕಳು ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಗೇನೋ ಗೊತ್ತಾಗೇ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮಗ್ರೆಟ್ ಅಂತಿದ್ಲು ಅಲ್ಲಿ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಆಕಿಗೆ ಜೋಡಿಸಿ ಒದ್ದು ಬಿಟ್ಲು, ಈ ಕಡೆ ಕುತ್ತಿಗೆಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಗಾಯ ಆಯ್ತು. ಆಮೇಲೆ ಅದರ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಶಕುಂತಲಾ ಅಂತಿದ್ಲು. ಶಕುಂತಲನ್ನ ಆಕಿಗೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಬೇಡಮ್ಮ, ಇದು ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂತ ಆಕಿ ಕೊಡಾಕತ್ತಾಳ. ಅವಾಗೂ ಸಹಿತ
ಶಕುಂತಲ ಬಡಗಲ ಕೈ ಹಿಡಿದು ಇಕ್ಕಿ ಬಗಲಾಗ ಬಂದೇಕನೆ ಇಲ್ಲಿ ಬಲಗಡೆ ಪಕಡಿಗೆ ಹಾಕಿ ಕಚ್ಚಿಬಿಟ್ಲ. ಆನಂತರ ರೇಖಾ ಇದು ಮಾಡ್ಬೇಡಮ್ಮ ನೀನು ಅಂತೇಳಿ ಇನ್ನೊಬ್ಬಕಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇದ್ರು ರೇಖಾ ಹವರಡ್ಡಿ ಅಂತೇಳಿ ಆಕಿಗೆ ಜಾಡಿಸಿ ಕೈಯಿಂದ ಹೆಂಗೆ ಗುದ್ದು ಬಿಟ್ಲು. ಆಕಿ ಹೋಗಿ ಆ ಕಡೆ ಬಿದ್ಲು. ನೀವು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಡಮ್ಮ, ಹಾಕೋ ಬಟ್ಟೆ ತಪ್ಪಿದನ ಅಂತಂದು ಹೇಳಿದ್ರು ಸಹಿತ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚುವಾಗ ತಡ್ಯಾಕತ್ವಿ, ಕಳಿಬೇಡದನ್ನ ತಪ್ಪು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದೇವ್ರಿ. ಹತ್ತುವಾಗನ ಕಳ್ಕೊಂಡ್ ಹತ್ಬಿಟ್ಲಕ್ ತಗೋ ಅಂತ ಹಾಕಾಕತ್ತೀವಿ ಬಟ್ಟೆ. ಅದನ್ನ ಸೀರೆ ಹಾಕಿ ಮೇಲೆ ಒಗದ್ವಿ, ಸೀರೆ ಹಾಕಿ ಮೇಲೆ ಒಗದ ತಕ್ಷಣ ಅದೇ ಸೀರೆ ತಗೊಂಡ್ ಆಕಿಂಗ ಅವ್ರು ತೆಗಿಕೊಳ್ಳಾಕ್ ಹೋಗುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಚಕ್ಕೊಳಕ್ ಬಂದ್ವಿ ನಾವು. ಹೇಳ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ. ಅದನ್ನ ನಾವು ಏನು ಅಲ್ರಿ, ನಾವು ಬೇರೆ ಯಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದ್ರು ಮೈ ಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಇದೆ, ಈ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸಂಪ್ರದಾಯ ಪ್ರಕಾರ ನಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ಬೇಕಂತ ನಾವ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿ ಪೊಲೀಸರು ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ, ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದಾರ ಅಂತ ತಪ್ಪು ಸರ್ ಇದು. ನಾವೇನು ಆ ರೀತಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ನಾವು ಹೆಣ್ಣಾಗಿ ಅವಳಿಗೆ ಮಾಡಾಕ ಅದ್ ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ ನೀವ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ, ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ ನೋಡ್ರಿ. ಇವಳಿಗೆ ಗಾಯ ನೋಡ್ರಿ ಯಾವ ಪರಿ ಕಚ್ಚಿದಾಳ. ನನಗ ಇವಳಿ ಕುತ್ತಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಸೊಲ್ಲಿಂಗ್ ಬಂದೈತಿ, ಈಕಿಗೆ ಬಲ್ಗಡೆ ಎಲ್ಲ ಗಾಯ ಆಗೈತಿ. ಇಲ್ಲ ಸರ್ ಇದೆಲ್ಲ ನಿಜ, ಇದು ಆಗಿರೋದು ಆಕಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದಲ್ಲ. ತಡಿಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಯಾಕೆ ಜನ ಇದ್ದಾಗ ಆಸ್ಪದನೆ ಇಲ್ಲ ಅವಳಿಗೆ. ನಾವು ಕೈ ಹಿಡಿದ್ರೆ ಕೈ ಕಡಿಯಾಕತ್ತಾಳ. ನಾವು ಕೈ ಈ ಕಡೆಗೆ ಇವ್ರು ಬಂದ್ ಜಗ್ಗಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಯಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ಲು. ಈ ಕಡೆ ಬಂದ್ ಈ ಕಡೆ ಕೈಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಜಗತ್ತ ಇವ್ರಿಗೆ ಪಕಡಿ ಕಡದ್ಲು. ಉದ್ದೇಶ ಅವಳಿಗೆ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಲು. ಆದ್ರೂ ನಾವು ತಗೊಂಡಕಿನ್ ಗಾಡಿ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಷನ್ ಇರ್ಬೋದು ಸರ್. ಹಳೆ ಕೇಸ್ ಇದಾವ ಸರ್. ಹೌದು ಸರ್. ವಿದ್ಯಾಗಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ, ಕೇಶಾಪುರದಲ್ಲಿದೆ. ಮತ್ತೆ ಅದು ಹಿಂದಿನ ಏನಾದ್ರು ಕೇಸ್ ಆಗಿದೆ, ಅವಳಿಗೆ ಆ ಕೇಸಲ್ಲಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತೀವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಕಲಾವತಿ ಚಂದಾವರ್ಕರ್, ಮೇಳ पुलिस स्टेशन सब इंस्पेक्टर। नाना नाइटी तो हुबली में बीजेपी वर्कर सुजाता हांडी पर बिना कपड़ों के मारपीट का आरोप है, जिसके बाद बीजेपी की महिला वर्करों ने पुलिस स्टेशन के सामने विरोध प्रदर्शन किया। सुजाता पर किडनैपिंग और हत्या की कोशिश समेत कई केस दर्ज हैं। तो वहीं इस मामले के बाद बीजेपी वर्करों ने पुलिस स्टेशन में राज्य सरकार के खिलाफ नारे लगाए और अपना गुस्सा जाहिर किया। ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ಘಟನೆ ನಿಜಕ್ಕೂ ಖಂಡನೀಯ. ಇದೇನೆಂದರೆ ಇದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆವೋ ನಾವೇನು ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿದೆವೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಉಂಟಾಗ್ತಿದೆ. ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ. ಯಾವಾಗಂದರೆ ಅವಾಗ ಬಂಧಿಸುವುದು, ಹೆಣ್ಣು ಮಗಳನ್ನು ವಿವಸ್ತ್ರ ಮಾಡುವುದು, ಯಾರೋ ಒಂದು ಒಬ್ಬ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯ ಕೊಟ್ಟಂಥ ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟಿಗೆ ಇಷ್ಟು ಘೋರವಾಗಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗಳ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತದಂದರೆ ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕಾನೂನು ಅನ್ನೋದು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ಟಿದೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದವರು ನೀವೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀರ ಅದೇ ನಿಮಗೆ ನಿಜ ಅನ್ನಿಸ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನೀವು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಇಷ್ಟೊಂದು ಹೇಯವಾದಂಥ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದೀರಾ. ಮಹಿಳಾ ಆಯೋಗ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಸುಮೋಟೋ ಕೇಸ್ ದಾಖಲೆ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಪೊಲೀಸರ ಮೇಲೆ ಒಂದು ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡಿ ಒಂದು 4-5 ಕೇಸುಗಳನ್ನ ಮಾಡಿಸೋವರೆಗೂ ಸಹಿತ ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿದ್ದೀರಿ. ಇದೆಂಥ ನಿಮ್ಮದು ನ್ಯಾಯ? ನೀವೇ ಸುಮೋಟೋ ಕೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವೇ ಖುದ್ದಾಗಿ ಬಂದು ಹೋಗ್ಬೋದಿತ್ತು. ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಮಹಿಳೆಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆದಾಗ ನಾವು ಪ್ರತಿಭಟಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀರಿ? ಮಹಿಳಾ ಆಯೋಗ ಎಲ್ಲಿದೆ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ನೀವು ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀರಿ. ಇವತ್ತು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ, ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀರಿ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರಕ್ಷಣೆನೇ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೀವು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡದೆ ಎಂಥ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟರೆ ಏನು? ಯಾವ ಲಕ್ಷ್ಮಿಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡೋದು? ಮಹಿಳೆಯರ ಸುರಕ್ಷತೆ. ಮೇಡಮ್, ಸುಜಾತರ ಮೇಲೆ ಒಟ್ಟು ಕೇಸ್ ಅದಾವೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೇಸ್ ಅದಾವೆ. ಕಿಡ್ನಾಪ್ ಕೇಸ್, ಮನಿ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಕೇಸ್, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೇಸ್ ಅದಾವು. ಪೊಲೀಸರು ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗುವಾಗ ಪೊಲೀಸರ ಮೇಲೇ ದರ್ಪ ತೋರಿಸಿ ಬಟ್ಟೆನೂ ತಾವೇ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಕಾನೂನಿನ ವ್ಯಾಪ್ತಿಯಾಗಿ ಬರುವಂಥ ವಿಚಾರಗಳು. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಇದಾವು. ಮಹಿಳೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ 100 ಕೇಸ್ ಇದೆ. ಕಾನೂನು ಅದಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತದೆ. ಕೇಸ್ ಇದಾವೆ, ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಇದಾವೆ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಿ. ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸಿಗೆ ಕಾನೂನು ಇದೆ. ಕಾನೂನಿನ ಶಿಕ್ಷೆ ಆದರೆ ಅವಳಿಗೆ ಎಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೂ ಕೊಡಲಿ. ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ತಪ್ಪಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕಾನೂನು ಕೊಡ್ತದೆ. ಆದರೆ ನಾವು ಒಂದು ಮಹಿಳೆಯಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆದಾಗ ಒಂದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಸುಮ್ಮನೆ ಬಂದು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗ್ತದೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ನಾವು ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾದ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ. ಬಟ್ಟೆ ತೆಗೆದಿರೋ ವಿಚಾರ ಆಗಿದೆ. ಅವರ ಬಟ್ಟೆ ತೆಗೆದು ಪೊಲೀಸರ ಮೇಲೆ ಹೌದು. ಅದು ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಈ ನಾವು CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಒಳಗೆ ನಿಮ್ಮ TV ಒಳಗೆ ಬಂದಂಥ ಒಂದು ಇದನ್ನು ಪಿಕ್ಚರೇ ನೋಡಿರೋದು. ಅದನ್ನು ಏನಿದೆ ನಾವು ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ತಿ ನೋಡಿದ ಬಳಿಕ ನಾವು ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಹಂಗೇನು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಒಂದು ಮಹಿಳೆಯನ್ನು ಸಾಕ್ಷಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಅದರೊಳಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಪೊಲೀಸರು. ನಾವು ಯಾಕಂದರೆ ಪೊಲೀಸರ ವಿರುದ್ಧ ಪೊಲೀಸರು ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋರು. ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಭಾಳಷ್ಟು ಸರ್ತಿ ನಾವು
ನಾವು ಅನ್ಕೋತೀವಿ. ಆದರೂ ಸಹಿತ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರದೊಳಗೆ ನಿಮಗೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಒತ್ತಡ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರ ಒಂದು ಒತ್ತಡದಿಂದ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವು ಹೆಣ್ಮಗಳು ಅವ್ರ ತಾಯಿ ಮತ್ತು ಅವರ ಅಕ್ಕ ಹೇಳಿದ ಮಾತಿನ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಪೊಲೀಸರು ಎಲ್ಲರೂ 7-8 ಜನ ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಸಹಿತ ಇದ್ದರು. ಆವಾಗ ಅವಳ ಸೀರೆಯನ್ನು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹರಿದ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ ಆ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಅವಳನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರೋದು, ಅವಳ ತಲೆಗೆ ಕೂದಲು ಹಿಡಿದಿರೋದು ಅದೆಲ್ಲ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದವರು ಎಲ್ಲಿ ಮನ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ನೀವು? ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಕೊಡ್ತೀರಿ, ಎಲ್ಲ ಯೋಜನೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತೀರಿ, ಎಲ್ಲಿದ್ದೀರಿ? दमोह में नए वर्ष के प्रारंभ के साथ भव्य कलश यात्रा से राष्ट्र शौर्य समृद्धि 51 कुंडीय गायत्री महायज्ञ का शुभारंभ हुआ। साथ ही शुभ अवसर पर कलश यात्रा भी निकाली गई। इस कलश यात्रा में महंत भास्कराचार्य, दमोह के लोकप्रिय सांसद राहुल सिंह, संस्कृति और पर्यटन राज्य मंत्री धर्मेंद्र सिंह लोधी, जिला पंचायत अध्यक्ष गौरव पटेल और अन्य गणमान्य नागरिक शामिल हुए। तो वहीं कार्यक्रम का संचालन कुलदीप मिश्रा और दिनेश दुबे ने किया। बड़ी ही प्रसन्नता का विषय है गायत्री महायज्ञ, जो 51 कुंडी गायत्री महायज्ञ है वो होने जा रहा है और आज इसकी शुरुआत हुई और दिव्य और भव्य कलश यात्रा के माध्यम से इसकी शुरुआत हुई है। निश्चित रूप से माँ गायत्री की कृपा, परम पूज्य गुरुदेव श्री रामाचार्य शर्मा वंदनीय माता जी की कृपा हम सब पर बनी रहे और ये जो यज्ञ है वो माँ गायत्री से मेरी प्रार्थना है इस यज्ञ के माध्यम से कि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु माँ कश्चित् दुर्भाग् भवेत्। सब सुखी हो, सब निरोगी हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, इस दृष्टि से यज्ञ आयोजित किया जा रहा है। तो माँ गायत्री की कृपा सब पर बरसे और सभी को इस कार्यक्रम में सम्मिलित हुए हैं सभी को मैं आभार व्यक्त करता हूँ। आप सब लोग आए, माननीय सांसद जी, हमारे गौरव पटेल जी, महेंद्र बजाज जी और हमारे अध्यक्ष जनपद पंचायत पटेरा मीनाराम जी और सभी लोग इस कार्यक्रम में पधारे हैं। सभी का हार्दिक स्वागत, वंदन, अभिनंदन, आभार, धन्यवाद। बड़ी प्रसन्नता का विषय है हम सभी के मार्गदर्शक और जिले के सबसे वरिष्ठ और हमारे बड़े भाई पास पर 51 कुंडी गायत्री शक्ति यज्ञ हो रहा है, जिससे कि यज्ञ होने के बाद पूरे क्षेत्र के वातावरण में शुद्धि आएगी और आज अपार जनसमूह माता बहने आई कलश यात्रा में। वहाँ गायत्री से मैं यही प्रार्थना करूँगा कि सुख, शांति, समृद्धि, यश, वैभव पूरे संपूर्ण क्षेत्र को यहाँ से पूर्ण हो। एक बार पुनः आदरणीय भाव सिंह जी को बधाई, शुभकामनाएं देता हूँ कि ये काम करके पूरे क्षेत्र को व्यवस्थित करने का काम, पूरे क्षेत्र में वृद्धि करने का काम उनके द्वारा किया है। दरभंगा में सिमरी थाना की पुलिस ने NH 27 4 लेन पथ पर छत्तीसगढ़ से दरभंगा जा रही खाद और जिस्मस पाउडर लदी एक ट्रक से भारी मात्रा में विदेशी शराब बरामद की है। ट्रक चालक और खलासी का भी पुलिस ने गिरफ्तार किया है, जिसके बाद अब पुलिस ने मामले में आगे कार्रवाई शुरू कर दी है। थाना में क्या कुछ मामला है? कल गुप्त सूचना के आधार पर 4 लेन पर एक ट्रक को पकड़ा गया था, जिसका नंबर है CG 07BL 2779। सूचना थी कि इससे अवैध रूप से शराब का परिवहन किया जा रहा है। उसको हमारी टीम द्वारा पकड़ा गया और पकड़ने पर ऊपर खाद लदा हुआ था, लेकिन उसके भीतर में वो केबिन बनाया हुआ है। उस केबिन में भारी मात्रा में विदेशी शराब बरामद हुई है। लगभग 238 कार्टून बरामद हुआ है और उसका लगभग 5,500 लीटर उसमें दारू बरामद हुआ है। सर कितने का सामान होगा दारू का? मूल्य क्या होगा दारू का? मूल्य तो हमको नहीं मालूम है। सर कहाँ से शराब लद कर आ रहा था और कहाँ इसका खेप उतरने वाला था? ये फुलपरास में इसका खेप पहुंचाना था, जैसा कि चालक बता रहा है। उनको फुलपरास में गाड़ी छोड़नी थी और ये इसके अनुसार जम्मू कश्मीर से ला रहा है। लेकिन हो सकता है कि चूँकि सेल लिखा हुआ शराब के कार्टून पर और सेल इन हरियाणा लिखा हुआ, तो हो सकता है कि हरियाणा से भी लाया हो, लेकिन ये बता रहा है कि हम जम्मू कश्मीर से। सर कितने लोग गिरफ्तार हुए और कहाँ से बरामदगी किया गया है?
हाँ, 2 लोग गिरफ्तार हुए, एक ट्रक के ड्राइवर और ट्रक का कंडक्टर। ट्रक का ड्राइवर रंजीत कुमार और पूरन पाल को गिरफ्तार किया गया है। सिमरी चौक पर हमारी टीम लगी हुई थी, सिमरी चौक पर ही गाड़ी को रोका गया था और वहीं से इन लोगों को गिरफ्तार किया। सर, इससे पहले भी यहाँ से कोई खेप इन्होंने पार किया या पहला खेप ऐसा था? अब ये लोग बता रहे हैं कि पहले भी हम लोग 1-2 बार बिहार लाए थे। अभी के लिए बस इतना ही। देश दुनिया की खबरों के लिए बने रहें पल्स 24 न्यूज़ के साथ। तब तक नमस्कार। तुम दोनों की मेहनत बहुत रंग लाई है बेटा, घर बहुत सुंदर बना है। ये मेरे पापा का घर। पता है, देख तेरे पापा की नेम प्लेट अपने हाथों से लगाऊंगा। नेम प्लेट तो लग चुकी पापा। असल मेहनत तो आपने किया पापा, मुझे इस काबिल बनाने के लिए। वो जिंदगी भर किराए के मकान में रहे, लेकिन तो आज ये घर मेरा नहीं, ये है मेरे पापा का घर। उड़ान सपनों की, आंगन खुशियों का और साथ सकर्णी का। 60 वर्षों से आपके साथ मनोरंजन और संस्कार का संगम, जाह्नवी मैगजीन। इस कार्यक्रम के प्रायोजक थे रोजगार डेवलपर्स।